इयत्ता 12वी विषय सहकार प्रकरण 7वे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वाध्याय. प्रश्न पहिला खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र डॅश मर्यादित असते. पर्याय राज्यापुरते, जिल्ह्यापुरते, तालुक्यापुरते. उत्तर असेल ब जिल्ह्यापुरते. 2. भारतात पतपुरवठ्याची रचना डॅश आहे. त्रिस्तरीय, चतुस्तरीय, द्विस्तरीय. उत्तर असेल त्रिस्तरीय. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि डॅश यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. पर्याय प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, पतपेढ्या, ग्रामीण बँका. उत्तर असेल अ प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था म्हणून. 4. जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून डॅश कार्य करते. पर्याय अ राज्य सहकारी बँक, ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, क नागरी सहकारी बँक. उत्तर ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डॅश बँकेच्या सभासद असतात. नागरी सहकारी, राज्य सहकारी, ग्रामीण सहकारी. उत्तर ब राज्य सहकारी. ब योग्य जोड्या जुळवा. उत्तर अ मॅकलेगन समिती अहवाल 1915. ब प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यक्षम व्यवस्थापन. क जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा स्तर. ड ठेवी व्याज. ई सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय. क खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 2. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 3. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करणारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध होणारे कर्ज मध्यम मुदतीचे कर्ज. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाचे वसूल न होणारे हप्ते थकबाकी. ड खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्यातील सहकारी संस्थांची अर्थवाहिनी म्हणतात. बरोबर. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. बरोबर. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक सहकारी संस्थेच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवते. बरोबर. 4. महाराष्ट्रात अमरावती येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. चूक. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यस्तरावर कार्य करते. चूक. ही खालील विधाने पूर्ण करून लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना मॅकलेगन समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते. 3. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओळखली जाते. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा पातळीवर कार्य करते. फ अचूक पर्याय निवडा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यक्षेत्र जिल्हा पातळी. 2. मॅकलेगन समिती स्थापना सन 1914. 3. सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय. 4. 3 ते 15 महिने मुदतीचे कर्ज अल्प मुदती कर्जे.
5. ग्रामीण व राष्ट्रीय कृषी विकास बँक नाबार्ड. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय? उत्तर: जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यात दुवा साधणारी सहकारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना कोणकोणत्या सेवा पुरविते? उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, पैसे हस्तांतरण, धनादेश वटविणे, ATM व डिजिटल सेवा अशा सुविधा पुरविते. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणावर देखरेख व नियंत्रण ठेवते? उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवते. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किती मुदतीचा कर्ज पुरवठा करते? उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. 5. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली? उत्तर: मॅक्लेगन समितीच्या शिफारशीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 1. महाराष्ट्रात अहमदनगर येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. शब्द असेल अकोला. वाक्य होईल महाराष्ट्रात अकोला येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. 2. सरय्या समितीच्या शिफारशीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. तर याचा शब्द असेल मॅक्लेगन. वाक्य होईल मॅक्लेगन समितीच्या शिफारशीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते. योग्य शब्द असेल अल्प व मध्यम. उत्तर असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. 4. राज्य सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवते. तर याचा योग्य शब्द असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. वाक्य होईल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवते. 5. प्राथमिक पतपुरवठा संस्थांना ग्रामीण व राष्ट्रीय कृषी विकास बँकेकडून प्रत्यक्ष कर्ज मिळते. तर याचा शब्द असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून. वाक्य होईल प्राथमिक पतपुरवठा संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रत्यक्ष कर्ज मिळते. गटात न बसणारा शब्द शोधा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक. तर यातील शब्द असेल रिझर्व्ह बँक. 2. ठेवी, कर्ज देणे, वाढती थकबाकी, ATM सुविधा. तर याचं उत्तर असेल वाढती थकबाकी. योग्य क्रम लावा. कर्ज पुरवठा करणे, कर्जाची वसुली करणे, कर्ज मागणी अर्ज. उत्तर असेल कर्ज मागणी अर्ज, कर्ज पुरवठा करणे, कर्जाची वसुली करणे. प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर कार्य करणारी महत्त्वाची बँक आहे. ती राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उभारणे, ठेवी स्वीकारणे तसेच त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे ही तिची प्रमुख कार्य आहेत. ही बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना देते. 2. अल्प मुदती कर्ज. उत्तर: अल्प मुदती कर्ज हे म्हणजे कमी कालावधीसाठी दिले जाणारे
कर्ज होय. साधारणपणे 3 ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी हे कर्ज दिले जाते. हे कर्ज मुख्यतः शेतकऱ्यांच्या हंगामी गरजांसाठी जसे की बियाणे खरेदी, खते, कीटकनाशके, मजुरी इत्यादी खर्चासाठी दिले जाते. या कर्जाची परतफेड पिकांच्या उत्पन्नातून केली जाते. त्यामुळे अल्पमुदती कर्ज हे शेतीच्या दैनंदिन व हंगामी गरजा भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. प्रश्न तिसरा आहे स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. उत्तर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतील मध्यवर्ती घटक आहे. ती प्राथमिक सहकारी संस्थांना निधी पुरवते, त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवते आणि आवश्यक मार्गदर्शन करते. या बँकेच्या माध्यमातून शेतकरी व इतर सभासदांना वेळेवर कर्ज उपलब्ध होते, त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. तसेच ही बँक जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधते आणि विकासात समतोल राखते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य योग्य व प्रभावी असेल तरच सहकारी चळवळीचा विकास वेगाने होऊ शकतो. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. उत्तर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दिलेल्या कर्जाची वसुली वेळेवर न झाल्यास थकबाकी वाढते. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत होते व नवीन कर्जपुरवठा करणे कठीण जाते. थकबाकी वाढण्यामागे सदोष कर्ज वाटप, राजकीय हस्तक्षेप, कर्जदारांची परतफेडीची अक्षम्यता व निष्काळजीपणा ही कारणे आहेत. त्यामुळे बँकेच्या कार्यक्षमतेवर व विश्वासार्हतेवर परिणाम होतो. म्हणूनच थकबाकी कमी करण्यासाठी कठोर वसुली प्रक्रिया, योग्य कर्ज मंजुरी आणि नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न 4 आहे फरक स्पष्ट करा. 1. नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. शहर व नागरी भागात कार्य करणारी सहकारी बँक आहे नागरी सहकारी बँक, तर जिल्हा पातळीवर कार्य करणारी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. नागरी सहकारी बँक सामान्य नागरिक, व्यापारी, लघु उद्योजक यांना सेवा पुरविते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था व इतर सहकारी संस्थांना सेवा पुरवते. नागरी सहकारी बँक ठेवी स्वीकारणे, वैयक्तिक कर्ज देणे हे प्रमुख कार्य असते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे हे मुख्य कार्य असते. नागरी सहकारी बँक कार्यक्षेत्र प्रामुख्याने शहरापुरते मर्यादित असते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते. नागरी सहकारी बँक ग्राहक सेवा व दैनंदिन बँकिंग व्यवहारावर भर असतो, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. नागरी सहकारी बँक लहान बचत व शहरी अर्थव्यवस्थेला चालना देते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेला चालना देते. नागरी सहकारी बँक सभासद प्रामुख्याने नागरी भागातील व्यक्ती असतात, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद प्रामुख्याने सहकारी संस्था असतात. नागरी सहकारी बँक व्यावसायिक बँकिंगसारख्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँक व प्राथमिक संस्था यांच्या दुवा म्हणून कार्य करते. प्रश्न 5 आहे टिपा लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये. उत्तर. 1. ठेवी स्वीकारणे. चालू बचत, मुदत व पुनरावर्ती ठेवी स्वीकारून बचतीला प्रोत्साहन देते. 2. कर्ज पुरवठा करणे. प्राथमिक सहकारी संस्थांना व शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीची कर्जे देते. 3. सहकारी संस्थांची बँक धनादेश व्यवहार, पैसे हस्तांतरण, ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. 4. राज्य सरकारची बँक जिल्हा पातळीवरील सरकारी व्यवहार हाताळते. 5. शाखा विस्तार
ग्रामीण भागात शाखा सुरू करून बँकिंग सेवा पोहोचवते. 6. नेतृत्व करणे, सहकारी चळवळीला दिशा व गती देते. 7. तारणावर कर्ज, सोने, शेतमाल इत्यादी तारणावर कर्ज देते. 8. देखरेख व नियंत्रण, प्राथमिक संस्थावर नियंत्रण ठेवते व मार्गदर्शन करते. 9. समतोल साधणे, पतपुरवठ्यात समतोल राखते. 10. ग्राहक सेवा, ATM, RTGS, NEFT, IMPS इत्यादी सुविधा देते. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय. उत्तर 1. भांडवलात वाढ, भाग भांडवल व ठेवी वाढवाव्यात. 2. कर्ज मंजुरी सुलभ करणे, योग्य तपासणी करून कर्ज मंजूर करावे. 3. त्वरित कर्ज मंजुरी, कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. 4. थकबाकी वसुली, कठोर उपाययोजना करून कर्ज वसूल करावे. 5. कार्यक्षम व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण व योग्य व्यवस्थापन करावे. 6. ठेवी वाढविणे, आकर्षक ठेवी योजना सुरू कराव्यात. 7. कमी व्याजदर, कर्जावरील व्याजदर कमी ठेवावा. 8. राजकीय हस्तक्षेप टाळणे, बँकिंग तत्वानुसार निर्णय घ्यावेत. 9. देखरेख वाढविणे, तपासणी यंत्रणा मजबूत करावी. 10. समतोल विकास, सर्व भागांना समान कर्ज पुरवठा करावा. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या. उत्तर 1. अपुरे भांडवल, ठेवी व भाग भांडवल कमी असते. 2. सदोष कर्ज मंजुरी, योग्य तपासणी न करता कर्ज मंजूर केले जाते. 3. कर्ज मंजुरीस विलंब, प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने वेळ लागतो. 4. वाढती थकबाकी, कर्ज वसुलीत अडचणी येतात. 5. अकार्यक्षम व्यवस्थापन, प्रशिक्षित कर्मचारी व योग्य नेतृत्वाचा अभाव. 6. अपुऱ्या ठेवी, ठेवी आकर्षित करण्यात अपयश. 7. जादा व्याजदर, कर्जावरील व्याजदर जास्त असते. 8. राजकीय हस्तक्षेप, निर्णय प्रक्रियेवर परिणाम होतो. 9. अपुरे नियंत्रण, देखरेख यंत्रणा कमकुवत असते. 10. असमतोल विकास, सर्व भागांना समान कर्ज मिळत नाही. प्रश्न 6 आहे, कारणे द्या. 1. जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर अवलंबून असतो. उत्तर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. ती सहकारी संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून देते, त्यामुळे त्यांच्या कामकाजाला गती मिळते. संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर देखरेख व नियंत्रण ठेवून शिस्त राखते. सहकारी संस्थांना तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन करते. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधते. पतपुरवठ्यात समतोल राखून सर्व भागांचा विकास साधते. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. उत्तर, या बँकेकडे दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नसते. कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असल्यामुळे निधी उभारणी कमी होते. दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची जबाबदारी प्रामुख्याने नाबार्ड सारख्या संस्थांकडे असते. शेतकऱ्यांच्या हंगामी गरजा पूर्ण करण्यासाठी अल्प मुदतीची कर्जे आवश्यक असतात. शेतीच्या विकासासाठी मध्यम मुदतीची कर्जे, उदाहरणार्थ शेती सुधारणा, दिली जातात. त्यामुळे या बँका प्रामुख्याने अल्प व मुदतीच्या कर्जावर लक्ष केंद्रित करतात. 3. वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बनली आहे. उत्तर, कर्ज मंजुरी करताना योग्य तपासणी न केल्यामुळे कर्जे वसूल होत नाहीत. राजकीय हस्तक्षेपामुळे कर्ज वसुली प्रक्रिया प्रभावी राहत नाही. कर्जदारांची परतफेड करण्याची क्षमता कमी असते किंवा ते निष्काळजीपणा करतात. कर्जाच्या वापरावर योग्य नियंत्रण नसल्यामुळे निधी चुकीच्या कामासाठी वापरला जातो. वसुलीसाठी आवश्यक यंत्रणा व कर्मचारी अपुरे असतात. परिणामी बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत होऊन नवीन कर्जपुरवठ्यावर परिणाम होतो. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. उत्तर, ही बँक जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शन व दिशा देते. राज्य सहकारी बँकेकडून मिळालेला निधी प्राथमिक संस्थांना वितरित करते. नवीन सहकारी संस्थांच्या स्थापनेस मदत करते. सहकारी संस्थांमध्ये समन्वय व एकात्मता निर्माण करते.
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी करते. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा सर्वांगीण विकास साधला जातो. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात अकार्यक्षमता आढळते. उत्तर: प्रशिक्षित व कुशल कर्मचारी वर्गाचा अभाव असल्यामुळे कामकाज प्रभावी होत नाही. संचालक मंडळात अनुभव व ज्ञानाचा अभाव असलेले सदस्य असतात. राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होतो. कर्मचारी भरतीमध्ये वशिलेबाजीमुळे अयोग्य व्यक्तींची निवड होते. आधुनिक तंत्रज्ञान व संगणकीय ज्ञानाचा अभाव असतो. व्यवस्थापनावर योग्य नियंत्रण नसल्यामुळे कार्यक्षमता कमी होते. प्रश्न 7 आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये विशद करा. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवरील सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. ती प्राथमिक सहकारी संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. ग्रामीण व सहकारी क्षेत्राच्या आर्थिक विकासात तिची महत्त्वाची भूमिका असते. 1. ठेवी स्वीकारणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बचत, चालू मुदत व पुनरावृत्ती ठेवी स्वीकारते. त्यामुळे लोकांमध्ये बचतीची सवय निर्माण होते. या ठेवी कर्ज पुरवठ्यासाठी वापरल्या जातात. 2. कर्ज पुरवठा करणे. ही बँक शेतकरी व सहकारी संस्थांना अल्प व मध्यम मुदतीची कर्जे देते. त्यामुळे शेती व सहकारी उद्योगांचा विकास होतो. कर्ज हंगामी व विकासात्मक गरजांसाठी दिले जाते. 3. सहकारी संस्थांची बँक म्हणून कार्य. ही बँक सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार हाताळते, धनादेश वटविणे व पैसे हस्तांतरण करते. त्यामुळे व्यवहार सुलभ होतात. 4. राज्य सरकारची बँक. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे व्यवहार या बँकेतून होतात. सरकारी योजनांचे आर्थिक व्यवहारही इथे होतात. त्यामुळे ही बँक शासनासाठी महत्त्वाची ठरते. 5. शाखा विस्तार. ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी शाखा उघडल्या जातात. त्यामुळे ग्रामीण लोकांना बँकिंग सुविधा मिळतात. आर्थिक समावेशन वाढते. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय लिहा. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र तिच्या कार्यात अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातील 1. भांडवल वाढवणे. भाग भांडवल व ठेवी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन सभासद वाढवावेत. त्यामुळे कर्ज पुरवठा क्षमता वाढते. 2. कर्ज मंजुरी सुधारणा. कर्ज देताना योग्य तपासणी करावी. परतफेड क्षमता विचारात घ्यावी. त्यामुळे बुडीत कर्जे कमी होतात. 3. त्वरित कर्ज पुरवठा. कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. विलंब टाळण्यासाठी प्रक्रिया सोपी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळते. 4. थकबाकी वसुली. कठोर वसुली धोरण राबवून थकबाकी कमी करावी. राजकीय दबाव न पाहता वसुली करावी. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारते. 5. कार्यक्षम व्यवस्थापन. कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे कामकाज अधिक प्रभावी होते. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या विशद करा. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. मात्र तिच्या कार्यात अनेक अडचणी व समस्या निर्माण होतात. या समस्यांचा परिणाम तिच्या कार्यक्षमतेवर होतो. समस्या: 1. अपुरे भांडवल. बँकेकडे पुरेसे भाग भांडवल व ठेवी नसतात. त्यामुळे कर्ज पुरवठा मर्यादित होतो. आर्थिक विस्तारावर मर्यादा येते. 2. सदोष कर्ज मंजुरी प्रक्रिया. कर्ज देताना योग्य तपासणी केली जात नाही. त्यामुळे चुकीच्या व्यक्तींना कर्ज मिळते, परिणामी कर्ज थकीत राहते. 3. कर्ज मंजुरीस विलंब. कर्ज प्रकरणांची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्यामुळे कर्ज वेळेत मिळत नाही. शेतकऱ्यांना अडचणी येतात. 4. वाढती थकबाकी. कर्जाची वसुली योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे थकबाकी वाढते. बँकेवर आर्थिक ताण येतो. 5. अकार्यक्षम व्यवस्थापन. कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षित नसतात. राजकीय हस्तक्षेप असतो. त्यामुळे कामकाज अकार्यक्षम होते. प्रश्न 8 आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. 1.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या स्पष्ट करा. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवरील सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. ती ग्रामीण व सहकारी क्षेत्राला आर्थिक आधार देते, मात्र तिच्या कार्यात अनेक अडचणी व समस्या निर्माण होतात. 1. अपुरे भांडवल. बँकेकडे पुरेसे भांडवल व ठेवी उपलब्ध नसतात, त्यामुळे कर्जपुरवठ्याची क्षमता कमी होते. वाढत्या मागणीची पूर्तता करणे कठीण जाते. 2. सदोष कर्ज मंजुरी प्रक्रिया. कर्ज देताना योग्य तपासणी व मूल्यांकन केले जात नाही, त्यामुळे चुकीच्या व्यक्तींना कर्ज दिले जाते. परिणामी बुडीत कर्जे वाढतात. 3. कर्ज मंजुरीस विलंब. कर्ज प्रकरणे वेळेत निकाली निघत नाहीत. प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने विलंब होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. 4. वाढती थकबाकी. कर्ज वसुली योग्य प्रकारे होत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीवर परिणाम होतो, त्यामुळे थकबाकी वाढते व बँकेवर आर्थिक भार येतो. 5. अकार्यक्षम व्यवस्थापन. कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षण नसतात. व्यवस्थापनावर राजकीय प्रभाव असतो, त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. 6. अपुऱ्या ठेवी. ठेवी आकर्षित करण्यासाठी प्रभावी योजना नसतात, त्यामुळे भांडवल कमी जमा होते. बँकेचा विकास मर्यादित राहतो. 7. ज्यादा व्याजदर. कर्जावरील व्याजदर तुलनेने जास्त असतो, त्यामुळे कर्ज मागणी कमी होते. सभासदांचा विश्वास कमी होतो. 8. राजकीय हस्तक्षेप. कर्ज मंजुरी व वसुली प्रक्रियेत राजकीय दबाव येतो, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते. बँकेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय? तिची कार्य सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था एकत्र येऊन स्थापन केलेली मध्यवर्ती बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. ती सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उभारते, तसेच बँकिंग सेवा पुरवते आणि सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक आहे. ती राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांच्या दुवा म्हणून कार्य करते. ग्रामीण व सहकारी क्षेत्राच्या विकासात तिची महत्त्वाची भूमिका असते. 1. ठेवी स्वीकारणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बचत, चालू, मुदत व पुनरावर्ती ठेवी स्वीकारते, त्यामुळे लोकांमध्ये बचतीची सवय निर्माण होते व बँकेचा निधी वाढतो. या ठेवींचा उपयोग कर्ज पुरवठ्यासाठी केला जातो. 2. कर्ज पुरवठा करणे. ही बँक शेतकरी व सहकारी संस्थांना अल्प व मध्यम मुदतीची कर्जे देते, त्यामुळे शेती, उद्योग व सहकारी क्षेत्राचा विकास होतो. कर्ज हंगामी व विकासात्मक गरजांसाठी दिले जाते. 3. सहकारी संस्थांची बँक. जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार ही बँक हाताळते. धनादेश वटविणे, पैसे हस्तांतरण व ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवते, त्यामुळे संस्थांचे व्यवहार सुरक्षित होतात. 4. राज्य सरकारची बँक. जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकार खात्याचे आर्थिक व्यवहार या बँकेतून होतात. सहकारी योजनांचे निधी वितरणही यामार्फत केले जाते, त्यामुळे ही बँक शासनासाठी महत्त्वाची ठरते. 5. शाखा विस्तार. ग्रामीण व दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी शाखा उघडल्या जातात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध होतात. आर्थिक समावेशन वाढते. 6. सहकारी चळवळीचे नेतृत्व. ही बँक सहकारी संस्थांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देते, विविध संस्थांमध्ये समन्वय साधते, त्यामुळे सहकारी चळवळीचा विकास व विस्तार होतो. 7. तारणावर कर्ज पुरवठा. सोने, चांदी, शेतमाल व इतर मालमत्तेच्या तारणावर कर्ज दिले जाते, त्यामुळे कर्ज सुरक्षित राहते. कर्जदारांना सहज कर्ज मिळते. 8. नियंत्रण, देखरेख व मार्गदर्शन. प्राथमिक सहकारी संस्थांच्या कामकाजावर ही बँक नियंत्रण ठेवते, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करते, योग्य मार्गदर्शन करून कार्यक्षमता वाढवते. 9. पतपुरवठ्यात समतोल साधणे. जिल्ह्यातील विविध संस्थांना गरजेनुसार कर्ज पुरवठा केला जातो. आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थांकडून निधी गोळा करून कमकुवत संस्थांना मदत केली जाते, त्यामुळे समतोल विकास साधला जातो. 10. ग्राहक सेवा. ही बँक ATM, NEFT, RTGS, IMPS डिजिटल बँकिंग सुविधा पुरवते.
पैसे हस्तांतरण, बिल भरणे व सुरक्षित लॉकर सुविधा देते. त्यामुळे ग्राहकांना आधुनिक व सोयीस्कर सेवा सुविधा मिळतात. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यावर सविस्तर उपाय स्पष्ट करा. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण व सहकारी क्षेत्राच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. मात्र तिच्या कार्यात विविध समस्या निर्माण होत असल्याने कार्यक्षमता कमी होते. या समस्या दूर करण्यासाठी योग्य नियोजनबद्ध व प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 1. भांडवलात वाढ करणे. बँकेने भाग भांडवल वाढवण्यासाठी नवीन सभासद नोंदणी मोहीम राबवावी. तसेच विविध ठेवी योजना सुरू करून जनतेकडून ठेवी आकर्षित कराव्यात. त्यामुळे बँकेची कर्ज देण्याची क्षमता वाढेल. 2. कर्ज मंजुरी प्रक्रिया सुधारणा. कर्ज मंजूर करताना अर्जदाराची आर्थिक स्थिती, परतफेड क्षमता व प्रकल्प अहवाल यांचा सखोल अभ्यास करावा. सरसकट कर्ज वाटप टाळावे, त्यामुळे बुडीत कर्जांचे प्रमाण कमी होईल. 3. कर्ज मंजुरीत विलंब टाळणे. कर्ज प्रकरणी वेळेत निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठेवावी. प्रक्रिया सोपी व पारदर्शक करावी. त्यामुळे गरजू शेतकरी व संस्थांना वेळेवर कर्ज मिळेल. 4. थकबाकी वसुली मजबूत करणे. कर्जाची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. राजकीय हस्तक्षेप टाळून कायदेशीर मार्गाने थकीत कर्ज वसूल करावे, त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारेल. 5. कार्यक्षम व्यवस्थापन निर्माण करणे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवावी. अनुभवी व कुशल व्यक्तींना व्यवस्थापनात स्थान द्यावे, त्यामुळे बँकेचे कामकाज अधिक प्रभावी होईल. 6. ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न. आकर्षक ठेवी योजना व व्याजदर देऊन अधिकाधिक ठेवी मिळवाव्यात. व्यापारी, शैक्षणिक व सामाजिक संस्थांकडून ठेवी गोळा कराव्यात, त्यामुळे निधी वाढेल. 7. कर्जावरील व्याजदर कमी करणे. कर्जावरील व्याजदर स्पर्धात्मक व कमी ठेवावा. अनावश्यक कपाती टाळाव्यात, त्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल. 8. राजकीय हस्तक्षेप टाळणे. बँकेच्या कामकाजात राजकीय दबाव येऊ नये याची काळजी घ्यावी. निर्णय बँकिंग तत्वानुसार व पारदर्शक पद्धतीने घ्यावेत, त्यामुळे विश्वासार्हता वाढेल. 9. देखरेख व नियंत्रण मजबूत करणे. तपासणी अधिकारी व कर्मचारी वर्ग वाढवून प्रभावी नियंत्रण ठेवावे. कर्जाच्या वापरावर नियमित देखरेख करावी, त्यामुळे गैरवापर टाळता येईल. 10. समतोल विकास साधणे. जिल्ह्यातील सर्व भागांना समान कर्ज पुरवठा करावा. दुर्बल भागावर विशेष लक्ष द्यावे, त्यामुळे सहकारी चळवळीचा समतोल विकास होईल. वरील उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. त्यामुळे सहकारी संस्थांचा विकास होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. परिणामी सहकारी चळवळीला नवी दिशा व गती मिळेल.